सेवक आहेत, माजी महापौर आहेत, रुपेश जाधव साथ देत नाही, फक्त बोलवतात, मीटिंग घेतात, बस मग ते दुर्लक्ष करतात. आज किती वर्षांनी त्रास करतो, बाईक वगैरे जायला पण भरपूर त्रास होतात इथे. आज आम्हाला 35 वर्ष आले तरी रस्त्याचा काहीच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये. काय कारण आहे हा रोड बनवला जात नाही? डिस्प्यूट आहे ह्यांच्या काहीतरी बिल्डरचा, म्हणून ते बनवत नाही. त्यांना कितीदा आम्ही अर्ज दिला, ते करतात असंच ते टालमटोल नुसतं करत राहतात. महापौर वगैरे रुपेश जाधव वगैरे ते तुम्हाला मदत नाही करत? नाही, कोणी नाही. केलं असतं तर झालं असतं ना. इथं 4 नगरसेवक आहे, महापौर आहे, सगळेजण आहेत. आणि महानगरपालिकाचं ऑफिस असून सुद्धा इथे काम लक्ष देत नाही. आम्ही सगळं पत्र याच येऊन बनवा. रस्ता का वादाच्या भोवरात सापडलाय हा तपासणीचा विषय. आरोप होतोय की तुम्ही तिकडचे स्थानिक नाहीत, नेमका काय खरंच तुमची जमीन आहे का? आमची वाडवडिलांपासून जमीन आहे आणि त्याकरता माझ्याकडे एव्हिडन्स आहे का हे खरेदी खत आहे. 1931 खरेदी खत आहे, म्हणजे ते माझ्या वाडवडिलांपासून म्हणजे आजोबांचं खरेदी खत आहे. आणि त्यानंतर त्या खरेदी खतावर हा सातबारा घडलेला आहे आणि हा सातबारा ही माझ्या नावावर आहे. मी बोललेलो होतो की डेव्हलपमेंटच्या विरोधात अग्रसेना नाहीये. डेव्हलपमेंट झाला पाहिजे, विकास झालाच पाहिजे, पण विकास हा कोणत्या तरी शेतकऱ्याला मारून झाला पाहिजे का? टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. काही दिवसांपूर्वी मी एक बातमी प्रदर्शित केली होती. आचोलेला जे वसई विरार शहर महानगरपालिकेचं कार्यालय आहे, त्या कार्यालयाच्या बाजूला लेकव्ह्यू नावाची एक इमारत होती. आम्ही 3 ते 4 पत्रकार ज्यावेळी तिकडून जात होतो त्यावेळी आम्हाला असं वाटलं की इतकी चांगली, इतकी सुंदर ही सोसायटी आहे, हा रस्ता का बनत नाही? बाईक स्वार येत होता आणि कुठेतरी दुर्घटना होण्याची शक्यता होती. मग असं असताना आम्ही त्या ठिकाणच्या रहिवाशांशी चर्चा केली. त्याने आम्हाला सांगितलं की हा रस्ता कोणाचा तरी मालकीचा आहे, ते बनवून देत नाही. आणि ती बातमी प्रदर्शित झाल्याच्या नंतर मग आम्हाला ज्यांची जागा आहे, जे जमीन मालक आहेत प्रीतम म्हात्रे, त्यांच्या पत्नी भेटायला आल्या. त्यांनी सर्व हकीकत आपल्याला सांगितली, सर्व पेपर आपल्याला दाखवले. हे पेपर आहे ग्रामपंचायतीचं. ग्रामपंचायत या पत्रामध्ये सांगते की हा जो रस्ता हा तुमच्या मालकीचा आहे. त्याच्यानंतर 7/12 आजही जर तुम्ही ऑनलाईन पाहिलं तर प्रीतम म्हात्रे यांचं नाव येतं. आता काही दिवसांपूर्वी म्हणजे काल काय परवाच एक बातमी प्रदर्शित झाली, कारण ज्या वेळेला कोरोना होता ना त्यावेळेला तुमचे हे नगरसेवक घरामध्ये बसले होते. हा दीपक कोटेकर त्या ठिकाणी फिरत होता. तुमच्याच आचोळेमधली केस आहे, तुम्हाला माहिती नसेल तर माझे व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये विनायका हॉस्पिटलची लूट होत होती, तेव्हा तुमच्याच या नेत्याने विनायका हॉस्पिटल वाचवला होता. त्याचे एव्हिडन्स आणि त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत आणि बिना पुराव्याचे आम्ही कधीच बातम्या लावत नाही. एक गोष्ट मात्र नक्की आहे, समोर 100 लोक असतील आणि एक समोर असेल तर एक समोरचा असेल सत्य ना, तर त्या एकाच्या बाजूने उभे राहणारे आम्ही लोक आहोत. त्याच्यामुळे तुमचे दाखले देण्याची आम्हाला काहीच गरज नाही. यावेळेला माझ्यासोबत प्रीतम म्हात्रे आहेत. खरी काय हकीकत आहे त्यांच्याकडनं जाणून घ्या. प्रीतमजी, नेमकं काय तुमच्यावरती आरोप होतोय की तुम्ही तिकडचे स्थानिक नाहीत, नेमकं काय खरंच तुमची जमीन आहे का ती? आमची वाडवडिलांपासून जमीन आहे आणि त्याकरता माझ्याकडे एव्हिडन्स आहे का हे खरेदी खत आहे. 1931 खरेदी खत आहे, म्हणजे ते माझ्या वाडवडिलांपासून म्हणजे आजोबांचं खरेदी खत आहे. आणि त्यानंतर त्या खरेदी खतावर हा सातबारा घडलेला आहे आणि हा सातबारा ही माझ्या नावावर आहे. आणि सातबारानंतर ही ग्रामपंचायत, पूर्वीची ग्रामपंचायत, हिने आमची कशी जागा आहे, त्याच्यामध्ये कसा आमचा रस्ता आहे हे लिहून दिलेला आहे. आणि त्याबाबत ज्या या अनलिगल सोसायटी आहेत त्यांनी मान्य वसई कोर्टात दावे दाखल केलेले आहेत आणि ते न्यायप्रविष्ट आहेत, हे दावे आहेत. आणि त्याबद्दल त्याच्या विरुद्ध ऑर्डर आहे वसई कोर्टात. सदर सोसायटी विरुद्ध नोसेसी ऑर्डर सुद्धा झालेली आहे इमारतीवर, तर त्यांची कागदपत्र हे नाहीये. तसंच या सोसायट्यांना 1996 रोजी वकिलामार्फत पत्र पाठवलेले आहे का तुम्हाला या सर्वे नंबर 235 हिस्सा नंबर 2 मधून किंवा सर्वे नंबर 234 हिस्सा नंबर 3 मधून जाण्यास रस्ता नाही, असं 1996 वकिलामार्फत नोटीस हे गेलेले. त्याचंही आम्हाला प्रतिउत्तर आलेलं नाही आजपर्यंत. आता आपण इतके सगळे पत्र पाहिलेत. एक माणूस आपल्या जागेसाठी इतके वर्ष लढतोय, परंतु त्यावेळेला ना तर कोणती संघटना ना तर कोणता पक्ष या व्यक्तीच्या बाजूने उभा राहिला, ना कोणता न्यूज चॅनल या व्यक्तीच्या बाजूने उभा राहिला. आज एक संघटना आणि एक
चॅनल जेव्हा या माणसाच्या बाजूने उभा राहतो त्यावेळेला कुठे ना कुठेतरी अशा प्रकारच्या ह्या ज्या कुलबुड्या आहेत त्या केल्या जातात. आता सध्या हे प्रकरण आगरी सेनेकडे आहे, पण आगरी सेनेचं याच्यामध्ये काय म्हणणं आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. संदेशजी, त्या दिवशी तुम्ही पण त्या ठिकाणी आला होतात, त्यावेळेला मी पण असा बोललो होतो तुम्हाला की तिकडे रस्ता झाला पाहिजे. तर आगरी सेनेची नेमकी काय भूमिका आहे, काय आरोप होतात, त्या आरोपाबद्दल काय बोलत तुम्ही? आरोप करणारे मूर्ख आहेत. त्यांना गेल्या वेळीच जेव्हा तिकडे आम्ही स्वतः तिकडे होतो आणि बाईट दिलेली त्या माध्यमात मी बोललेलो होतो की डेव्हलपमेंटच्या विरोधात आगरी सेना नाहीये. डेव्हलपमेंट झाला पाहिजे, विकास झालाच पाहिजे, पण विकास हा कोणत्या तरी शेतकऱ्याला मारून झाला पाहिजे का? आता हे शेतकरी दाखवतात आहे की हे पेपर आहेत 7-12वर ग्रामपंचायतीमध्ये त्या टायमाला लिहून दिलेलं आहे की ही जागा त्यांची आहे, त्याच्यात नमूद आहे. आता महापालिकेत सुद्धा आणि 7-12वर त्यांचं नाव आहे. मग हे काय चुकीचे आहेत का? पण त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये न्याय भेटला पाहिजे ना. तुम्हाला रस्ता व्हायला पाहिजे यासाठी सुद्धा आगरी सेना मदत करेल, पण चुकीच्या भूमिकेत नाही. शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे आणि रस्ता पण झाला पाहिजे. याच्याबद्दल हे महानगरपालिकेत चर्चेसाठी आम्ही कैलास काकांच्या माध्यमातून महापालिकेत सांगितलेले आहे की जॉईंट मीटिंग होईल व त्याच्यामध्ये चर्चा होऊन जे योग्य तो न्याय भेटेल ते दोन्ही पार्टीला भेटणार आहे. जर शेतकऱ्याला मारून हे करणार असेल तर आगरी सेना होऊन देणार नाही. आम्ही रिस्पेक्ट करतो, पण तू कैलास काकाला जर एकेरी भाषेत तुला काही अक्कल नसताना जर तू बोलत असेल तर आगरी सेना, आगरी दणका काय आहे, आगरी महिला आघाडी जी टीम आहे ते तुला व्यवस्थित वेळ आल्यावर तुला उत्तर देईल. आणि ते आहे अशा अफवा वगैरे पसरू नको, किचा गरम झालाय काय झालाय. हे तुझे 4 टकले तिकडे उभे होते ना, तर त्यांनी एक काम करून दाखवायला पाहिजे होतं. यात महानगरपालिका काम का करत नाहीये, महापालिकेचे अधिकारी तिकडे का नाही आहेत? कारण हे कोर्ट मॅटर आहे, कोर्टामध्ये स्टे आहे ना, तर कसं काम होणार? त्याच्यासाठी आपण पर्याय आणि न्याय निवाडा केला पाहिजे. योग्य तो न्याय भेटेल तर त्यासाठी तुम्ही सुद्धा तुमची भूमिका ही ठाम ठेवायला पाहिजे. चुकीच्या भूमिकेत तुम्ही जर काम करणार असेल तर आगरी सेना होऊन देणार नाही. खरं आहे, कुठेतरी भूमिका जर चुकीची असेल तर त्याला विरोध आगरी सेना नेहमीच करते. मग आगरी सेना परिणामाचा विचार कधीच करत नाही. असं असताना कोणतरी एखादा व्यक्ती येतो आणि कोणाच्या तरी नावाने नारे लावतो, हे चुकीचं आहे. कारण तुम्ही स्वतःच्या गल्लीपुरता विचार करता. ताई, जरा गल्लीच्या बाहेर या, बघा तुमच्या नेत्यांनी काय सारवून ठेवलेलं आहे, मग तुम्हाला कळेल कोणाचं साथ देत आहे, कोणाची सोबत देत आहे. खरंच जर तुम्हाला रस्ता बनवायचा असेल ना, तर कुठेतरी ज्या शेतकऱ्याची जमीन आहे त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळणं काळाची गरज आहे. आणि जर आम्ही आतापर्यंत ज्या बातम्या दाखवलेल्या आहेत, जरा आमचे चॅनल उघडून बघा, गुगलला देखील विचारा. आमच्यावर केसेस पण झाल्या, आम्ही तुरुंगात सुद्धा जाऊन आलो, पण आम्ही झुकलो नाही. तुमच्या नेत्याने आम्हाला पैशाच्या ऑफर केल्या बातम्या न लावण्यासाठी, परंतु आम्ही बातम्या लावल्या ताई. म्हणून बोलताना थोडा जरा विचार करा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.